नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. ज्या ट्विस्टमध्ये मात्र आनंदीला कुकरच्या स्फोटमुळे ज्या जखमा झालेल्या आहेत त्यामुळे मात्र ती आता बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. पण तेथे सुद्धा मात्र आनंदीवर हल्ला करणाऱ्या म्हणजे तिला मारायला आलेल्या शालाका आणि हा विद्याधर जेव्हा आनंदीवर हल्ला करायला येतात त्याच वेळेस मात्र युगंधर तर तेथे असतोच, परंतु आनंदीसाठी धावून आलेल्या पृथ्वीने आनंदीचा जीव तर वाचवलेला आहे आणि आपल्या बाबांचा सुद्धा जीव वाचवलेला आहे. आणि त्याच वेळेस मात्र पृथ्वीसमोर आनंदी आणि बाबा या दोघांच्या लग्नाचं सत्य आलेलं आहे. शेवटी मात्र आता पृथ्वीसमोर शालाका आणि विद्याधर यांनी आनंदीला मारण्याचा प्लॅन केलेला आहे. हे आपल्या कानांनी ऐकून आता पृथ्वी नक्की काय निर्णय घेतो आणि आनंदीला मात्र ह्या संकटातून कसं वाचवितो आणि कुकरचा स्फोट करणाऱ्या विद्याधरचं सत्य मात्र आता तो सगळ्यांच्या समोर कसं आणतो हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो, युगंधरने आनंदीला वटपौर्णिमा करण्याची परवानगी दिलेली आहे आणि तो आनंदीच्या इच्छेखातीर आज मात्र समिधा प्रत्येक वटपौर्णिमेच्या दिवशी अगोदर मंदिरात जायची आणि मंदिरात प्रत्येक सुवासिनीला मात्र त्या आता वेण्या वाटून मात्र आता तेथील जे गरजू लोक आहेत तर त्यांना दान करायची. आणि आता हे जे काही आहे सुवासिनींना ती वाण वगैरे द्यायची आणि हेच तिचं आजचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण होण्यासाठी आनंदी म्हटलेली असते की हे बघा मालक साहेब, मला असं वाटतं आज तुम्ही माझ्यासोबत मंदिरात यावं, कारण मुलांच्या सोबत आपल्याला जायचं आहे आणि मुलांना मात्र तेथे वेण्या वगैरे आता द्यायच्या आहेत. तर पृथ्वीने आनंदीला विनंती केलेली असते की आनंदी, हे बघ आज मला तुझं एक सत्य समजलं, मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं कारण तू आंधळी आहे हे मला माहिती नव्हतं. मिताली आता आनंदीची माफी मागते आणि आनंदीला म्हणते की माफ कर, मला माहिती नव्हतं की खरंच तुला डोळे नाही आणि जर मला माहिती असतं मी तुला हे काम दिलंच नसतं. आनंदी, माझ्याकडून चूक झाली, जर मी काही वाईट तुला बोलले असेल तर. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा, तुम्ही खरंच मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नका, असं काही झालेलं नाही आणि आज मात्र आपल्याला समिधाताईंचं जे काही इच्छा आणि ज्या म्हणजे त्यांचं कर्तव्य होतं ते आज आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे आज आपण मंदिरात जायचं आणि मालक साहेबांना सुद्धा सोबत घेऊन जायचं. तर आता मालक साहेब म्हणतात की पृथ्वी आणि मिताली जर येत असेल तर मी नाही येणार, परंतु आता मात्र आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, तुम्हाला यावंच लागेल कारण समिधाताईंचं आज इतकं वटपौर्णिमा ते इतक्या खास आनंदाने साजरी करत होत्या, मग त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करणार नाही का? आजपर्यंत मुलं इथे नव्हते. तर पृथ्वी रागानेच म्हणतो की बाबांना आईची किंमत काय समजणार, कारण कधी बाबांनी आईचा विचार केलाच नाही. त्यावरती लगेच आता युगंधर काही न बोलता मंदिरात यायला तयार होतो. मंदिरामध्ये आल्यानंतर आता आनंदी, पृथ्वी, मिताली हे सगळेजण एकत्र आलेले आहेत. आता मंदिरात आल्यानंतर आनंदीला फार छान वाटतं, परंतु युगंधरला हे माहिती नसतं की आनंदीला दिसत नाही म्हणून तो मात्र आता सबसे पुढे जातो. परंतु पृथ्वी आणि आनंदी म्हणजे मिताली आनंदीचा हात धरतात. आनंदीचा हात धरून तिला व्यवस्थित पायऱ्यावरून चालवत आणतात आणि त्याच वेळेस जेव्हा आता मंदिरात आल्यानंतर गुरुजी म्हणतात की का या ना मालक साहेब, आणि बरं झालं तुम्ही इतक्या वर्षातून आलात. समिधाताईंची तर ह्या दिवशी तर लगबग असायची मंदिरामध्ये येण्याची आणि कित्येक गरजू लोकांना दान वगैरे करायच्यात. तेव्हा आजचं मात्र हे पुण्याचं काम मात्र तुम्ही खरंच मनापासून करायला घेतलं आणि आज तुम्ही तुमच्या नवीन मालकीनबाईबरोबर आलात. तेव्हा पृथ्वी आणि मिताली यांना धक्काच बसतो, म्हणजे गुरुजी असं का बोलतात कुणाला काही लक्षात येत नसतं. सगळेजण मात्र आता आनंदी आणि मालक साहेब यांच्या जोडीचं कौतुक करत असतात की अगदी समिधा आणि मालक साहेब यांचा जोडा जसा शोभत होता तसाच आनंदी आणि युगंधर यांचा जोडा शोभतोय. म्हणजे पहिली समिधा आहे तिच्या रूपातच आता आनंदी आलेली आहे. प्रत्येकजण आता अगदी ह्या जोडीचं कौतुक करत आहे. मिताली आणि ह्या प्रांजल वगैरे, आता पृथ्वी आहे त्यांना काही कळत नसतं की लोक असं का बोलतात आणि त्याच वेळेस आता मिताली पुढे येते. मिताली पुढे येऊन आपल्या आईच्या जे काही ती कायम आता सुवासिनींना वेण्या वाटायची वटपौर्णिमेच्या दिवशी आणि त्याच वेळेस मात्र आता ती सगळ्या सुवासिनी बायकांना वेण्या देत असते आणि त्याच वेळेस तिच्या डोळ्यात पाणी येतं, आपल्या आईची आठवण येते. आनंदी मितालीला म्हणते की हे बघ मिताली, आता मात्र हे तू पुण्याचं काम करत आहे, आपली आईची राहिलेली इच्छा तू पूर्ण करत आहे, त्यामुळे असं डोळ्यामध्ये पाणी आणायचं नसतं.
आणि त्याच वेळेस मात्र आता गुरुजी म्हणतात की आजची ही पूजा तुमच्या जोडीच्या हाताने व्हायला हवी. मालक साहेब आणि मालकीनबाई त्यावरती मात्र आता आनंदीला धक्का बसतो, कारण मुलांना हे सत्य कळायला नको. आणि मुलांसमोर जर हे सत्य आले की गुरुजी आता जे काही म्हणतात, तर आनंदी म्हणते की गुरुजी हे बघा, आज मात्र समिताताईंची जी मुलं आहेत तर त्यांच्या हाताने ही पूजा करतील. समिताताईंच्या मुलांच्या हाताने आजची ही पूजा होईल, कारण त्यांना त्यांच्या आईची फार आठवण येते. तेव्हा मिताली, पृथ्वी आणि हे सगळेजण पुढे येतात. आनंदी त्यांना पूजेचा मान देते. तर त्याच वेळेस मात्र आता आनंदी आणि युगंधर देवाच्या पाया पडत असतात. तर युगंधर आनंदीला म्हणत असतो की हे बघ, मला मुलांसमोर बोलता येत नाही, पण मी तुला सांगतो की आनंदी तुला उपवास धरण्याची काही गरज नाही. तेव्हा आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, काही झालं तरी मी तुम्हाला पती परमेश्वर मानते, कुणी मानो किंवा न मानो, पण मी तुम्हाला मानते. त्यामुळे तुम्ही मला पत्नी मानू किंवा नका मानू, ही पूजा मला करायची आहे. पण त्याच वेळेस मात्र आता मंदिरात सगळं काही पूजा वगैरे झाल्यानंतर सगळेजण मात्र आनंदीबरोबर छान गप्पा करत खाली येत असतात. आणि त्याच वेळेस आबा, आरती आणि आरची हे तिघेजण भेटतात. तर आनंदी विचारते की काय झालं आबा, कसे आहात? आबा म्हणतात की आनंदी तू कशी आहेस? आणि तू तर वटपौर्णिमेचं व्रत तर अगदी म्हणजे छान पद्धतीने केलं वाटतं, तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो. पण मला कळतं की आनंदी तू सुखात नाही. तू कितीही आपल्या आबांपासून हे लपवलं तरीसुद्धा मला काहीतरी कळतं. तेव्हा आरती लगेच आबांना म्हणते की आबा, अहो शांत व्हा ना, तुम्ही मात्र हे मुलांसमोर काही म्हणू नका, कारण आनंदी त्या घरामध्ये किती सुखात आहेत तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे आबा लवकरात लवकर चला, आपल्याला पूजेसाठी उशीर होतोय, आपल्या पूजेला जायचं आहे ना. आबा म्हणतात की हो. आनंदीला भेटून बरं वाटलं. तर पृथ्वी म्हणतो की आबा, तुम्ही तुमच्या आनंदाची काही काळजी करू नका, मी आहे ना. जरीही तिला दिसत नसेल तरीसुद्धा मात्र मी तिची काळजी घेईल. हे ऐकल्यानंतर आता आबांना फारच भारी वाटतं. आबा म्हणतात की म्हणजे बघ, आनंदीचा मुलगा तरी तिला आता तिच्यावर प्रेम करायला लागला, तिला मनापासून तो तिची काळजी घेतो. हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. आणि खरंच मालक साहेबांची मुलंसुद्धा त्यांच्यासारखी खूप मोठ्या मनाची आहे. त्यानंतर मात्र आता इकडे शिल्पाचा जळफाट होत असतो. शिल्पा मात्र आता तावाने आता इकडे तिकडे फिरत असते, कारण आज युगंधर आणि मुलं हे सगळेजण एकत्र मंदिरात गेलेले आहेत. आणि मंदिरात गेल्यानंतर आता हे युगंधर समोर मात्र ह्या आनंदीचं आंधळी असल्याचं जर सत्य आलं तर अवघड होईल, कारण हा युगंधर मात्र तिचं काही ऑपरेशन वगैरे करायला मागे पुढे बघणार नाही. एकदा की तिला दृष्टी आली तर मात्र आपलं खरं नाही, ती आनंदी सगळ्यांचं मन जिंकून घेईल. आणि मुलांसमोर हे लग्नाचं सत्य यायला नको, नाहीतर खूप मोठा अनर्थ घडेल. म्हणून शिल्पाला टेन्शन आलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र आता हे विद्याधर नशेमध्ये आपल्या रूममध्ये असतो. आणि त्याला असं वाटतं कधी एकदा ते कुकरचा स्फोट होईल, आनंदी आणि ते सगळेजण घरी केव्हा येतील, म्हणून त्यांनी बारीक गॅसवर ठेवलेला असतो. पण आता आनंदीने जे गोडधोड तिने स्वयंपाक करायचा असतो तिला घाईने आठवतं. मंदिरात आता मात्र देवीच्या पाया वगैरे पडून देवीची ओटी वगैरे भरून ती सगळी आता वडाच्या झाडाची पूजा तिला नंतर करायची असते, कारण अगोदर तिने आता जो काही गोडाचा नैवेद्य आहे तो बनवलेला आहे. आता म्हणजे मंदिरातून आल्यानंतर आता लगेच ती किचनमध्ये येते. पण किचनमध्ये या विद्याधरने आता तिच्या जीवाशी खेळणारा असा काहीतरी डाव आखलेला असतो, कारण ज्यावेळेस ती किचनमध्ये येते तर त्या कुकरचा मोठा स्फोट होतो. आनंदीच्या कपाळाला भाजलं जातं. आनंदी जोरात ओरडते आणि त्याच वेळेस सगळेजण धावतच येतात की नक्की काय झालं. परंतु आता जेव्हा पृथ्वी आता खाली येत असतो आणि पृथ्वीच्या कानावर मात्र आता ह्या विद्याधरचा आवाज पडतो आणि तो शलाकाला याबद्दल सांगत असतो. शलाकाला म्हणत असतो की बघ आता आनंदीचं काय होतं. ती आनंदीचा नाही चेहरा आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी जळून खाक झाला तर मी नावाचं विद्याधर नाही, असं काहीतरी मी धूमधडाका प्लॅन केलेला आहे, ज्याचा स्फोट होईल आणि आनंदीचा अख्खा चेहरा भाजला जाईल. तेव्हा पृथ्वीला हे कळतं. पृथ्वी मात्र विद्याधरला ओढतच खाली आणतो आणि त्याची गय करत नसतो. आणि त्याच वेळेस मात्र तो गचंडी धरत ओरडतो तर आगीकडे स्फोट झालेला असतो. आनंदी भाजलेली असते. सगळेजण धावतच येतात की नक्की काय झालं. आणि आता पृथ्वी म्हणतो की हे सगळं विद्याधर काकाने केलेलं आहे आणि काका मला माहिती नव्हतं की तू असं काहीतरी करशील आणि तू का त्या आनंदीच्या जीवावर उठलेला आहे. अरे त्या बिचारीची काय चूक आहे, एकतर तिला दिसत नाही आणि आज तू तिच्याशी इतकं चुकीचं वागलास. तेव्हा आनंदीला घाईने हॉस्पिटलला नेलं जातं, कारण तिची अवस्था खूप बिकट झालेली असते. तिच्या कपाळाला भाजलेलं वगैरे असतं. काही झालं तरी आता
आनंदीचा जीव धोक्यात असतो. त्यासाठी मात्र आता आनंदी काही शुद्धीवर यायला तयारच नसते. परंतु आता युगंधर मात्र खूप भडकलेला असतो. काही झालं तरी ह्या विद्याधरची गचंडी धरून मी त्याला सोडणार नाही. आज मात्र ह्या आनंदीवर जो काही त्याने हा स्फोट घडून आणलेला आहे, तिच्या जीवाशी तो खेळलेला आहे, तर त्याचं पापाचं सत्य म्हणजे मी तिला शिक्षा देईलच. पृथ्वी म्हणतो की काका, मला वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी करशील. मला खरंच तुझ्याबरोबर बोलण्याची सुद्धा इच्छा नाही. तू का त्या गरीब आनंदीच्या जीवाशी खेळलास? अरे काय गरज होती तुला हे सर्व करण्याची? तेव्हा विद्याधर घाबरतच नाही करत असतो, मी काही केलं नाही. पण आता इकडे युगंधरने मात्र आता आनंदी अजूनपर्यंत शुद्धीवर नाही म्हणून तिच्यासाठी आजचा उपवाससुद्धा धरलेला आहे आणि आनंदीसाठी हे वडाचं पूजासुद्धा केलेली आहे. पण जेव्हा आता हा सगळं काही आता हे विधी पार पाडतो आणि देवा आनंदीला लवकरात लवकर मात्र बरं कर. मी तुझ्यासाठी कायम वटपौर्णिमा करेल. माझ्या समिधा जशी मनापासून ही वटपौर्णिमा करायची, तर आनंदीसाठी आज मी ही वडाची पूजा करीत आहे. समिधा मला माफ कर, कारण जे कर्तव्य आहे ते कर्तव्य मला पार पाडावं लागतं. म्हणून आता असं हा जो काही युगंधर आहे तर तो मनापासून आनंदीची ही कडक व्रताची पूजा पार पाडतो आणि तेव्हा कुठे आनंदीला शुद्ध येते. पण त्याच वेळेस मात्र आनंदीला शुद्ध आल्यानंतर आनंदी आता मालक साहेब म्हणून आवाज येत असते. युगंधर मात्र आता तिला पाणी पाजतो आणि मालक साहेबांच्या हातून मात्र आनंदीचा हा उपवास खरंच सफल होतो. आनंदीसुद्धा शुद्धीवर येते. परंतु पृथ्वीने मात्र आता ह्या विद्याधरला चांगला धडा शिकवलेला असतो. आनंदीच्या जीवावर उठतो. पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये आता शलाकाला तो फोन करून सांगत असतो, हे सगळं काही पृथ्वीने ऐकलेलं असतं. कारण हॉस्पिटलमध्ये सुद्धा आनंदीला मारायचा प्लॅन त्यांचा सुरू असतो आणि हे सगळा प्लॅन मात्र आता पृथ्वीला माहिती झाल्यामुळे पृथ्वी सगळं काही आता युगंधरला फोन करतो आणि युगंधरला म्हणतो की बाबा, तुम्ही आनंदीवर लक्ष ठेवा, कारण तिच्या जीवाला धोका आहे. तुम्ही कुठेही तेथे जाऊ नका, नाहीतर मी तेथे येतो. तेव्हा बाबा म्हणतात की मला आता आनंदीचं राहिलेलं व्रत पूर्ण करायला जायचं आहे. आणि त्याच वेळेस आता पृथ्वी आणि मिताली स्वतः हॉस्पिटलमध्ये येतात. तर युगंधर आनंदीचं राहिलेलं व्रत पूर्ण करतात आणि शेवटी पृथ्वी आणि मिताली आपल्या आईसारखी मनापासून आता आनंदीची काळजी घेतात. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.